जनसंख्या बढ़ोतरी के मुद्दे पर अमरावती में नवनीत राणा आक्रामक नजर आई। मौलाना सैयद कादरी के 4 शादियों और 19 बच्चों वाले बयान पर प्रतिक्रिया देते हुए नवनीत राणा ने हिंदू समाज से ज्यादा बच्चे पैदा करने की अपील की है और उन्होंने कहा है कि अगर खुलेआम बड़ी संख्या में बच्चों की बात की जा रही है तो हिंदू समाज को भी पीछे नहीं रहना चाहिए। साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस पर बोलते हुए नवनीत राणा ने कहा कि अगर शरद पवार और अजित पवार साथ आते हैं तो ये अच्छी बात है। म्हटलं की मला 4 बायका आहे, 19 मुलं आहे, काय सांगा? मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदुंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। अजित पवार शरद पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, कसं बघतो? मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहे। त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे, पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच BJPमध्ये जासाठी आग्रह केला होता आणि जेव्हा 72 आवर्स की 2 दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे। कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे। मनसे घोषणा होणार असं चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे तर मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरेजी झालेले आहे। त्यांना आता जे नगर परिषद नगरपंचायतचे जे निकाल लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही ठिकाणी ते त्यांचेच कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही आणि जे सीटा आहे तिथून स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरेजींची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे आणि त्याच पद्धतीने कितीही त्यांनी कोणीही सोबत आला तरी त्यांची परिस्थिती जे महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बदतर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे आणि मुंबईमध्ये हा आमचा भगवा आणि कमळ इथेच झेंडा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, अमरावती।